नवीन वर्ष सुरू झालं की प्रत्येक जण काही ना काही संकल्प नक्कीच करत असतो. कोणी आपल्या खाण्यापिण्याच्या गोष्टींबाबत, कोणी वाईट सवयी सोडण्याबाबत संकल्प करत असतो, तर बऱ्याच जणांचा व्यायाम वगैरे करून आपल्या तब्येतीची काळजी घेण्याचा संकल्प असतो. व्यायाम करण्यासाठी चांगली जिम देखील लावली जाते. मात्र या जिमला जाण्याची नियमितता हळूहळू कमी होऊन जिमला जाणेच बंद होऊन जाते. मग पुन्हा प्रश्न पडतो की तब्येतीचे काय? त्यामुळेच घरच्या घरी आपण काही सोपी योगासने करून स्वतःला फिट ठेवू शकतो. अशाच काही योगासनांबाबत कोल्हापूरच्या योग प्रशिक्षक हर्षदा कबाडे यांनी सांगितलं आहे. पहिल्यांदा आपण करूया ताडासन. दोन्ही पायांमध्ये 1 फुटभराचं अंतर घ्यायचे, दोन्ही हात लॉक करायचे, तुमचा हात वरच्या दिशेने ताणायचा आहे, दृष्टी समोर ठेवायचा आहे, जितका पॉसिबल आहे तेवढा तुमचा हात ताणलेला असू दे. चेहऱ्यावर स्माइल ठेवा. हे आसनांचा इफेक्ट ताडासनमुळे लहान मुलांचा उंची सुद्धा संवर्धन होतो आणि आपल्याला कधीही ब्लॉकेजच होणार नाहीये, कारण आपला पायाच्या पिंडांमध्ये असलेला अशुद्ध रक्तवाहिनी शुद्ध होण्यासाठी मदत. पाठीचा कणा कायमस्वरूपी स्ट्रॉंग राहते. ह्याच्यामुळे जितका जमेल तेवढा टाच उचला. कधी तुम्हाला टाच दुखी होणार नाही, पायाचा कोणताही प्रॉब्लेम होणार नाही. स्लोली पाय खाली घ्यायचे, हात बाजूला घ्यायचे, रिलॅक्स. वृक्षासन, ट्री पोज म्हटला जातो. हे बघा, एका पायावर संपूर्ण बॅलन्स करा. दोन्ही हात श्वास घेत वरच्या दिशेनं नमस्कार स्थिती. संपूर्ण हात वरच्या दिशेनं ताणलेला असू दे. दृष्टी समोर, एखादा बिंदूंवर लक्ष केंद्रित करा. या आसनांचा इफेक्ट तुमचं संपूर्ण वजन एका पायांवर येतो, त्यामुळे तो पायातील मांसपेशी स्ट्रॉंग बनतात. वृक्ष म्हणजे झाड. झाड कसं ऊन पाऊस वारा सहन करतो, तसं आपल्यामध्ये सहन करायचं कॅपॅसिटी वाढतो. आपल्याला एक रोग प्रतिकारक शक्ती वाढतो. सर्वात महत्वाचं कॉन्सन्ट्रेशन पॉवर वाढण्यासाठी आपलं एकाग्रता शक्ती खूप जबरदस्त वाढतो. ह्याच्यामध्ये वृक्षासनमुळे हायपरटेन्शन सुद्धा कमी होतो. तुमचं मन शांत राहतो. ह्याच्यामुळे स्लोली आसन सोडायचं आहे. दोन्ही हात बरोबर तुमच्या छातीजवळ घ्यायचे. श्वास घेत घेत संपूर्ण भुजंगासन मध्ये यायचे. संपूर्ण भुजंगासन. मान वरच्या दिशेनं असू दे. द किंग ऑफ ऑल आसनात म्हटलेलं आहे. म्हणजे सर्व आसनांचं राजा भुजंगासनला का म्हटलेलं आहे? आपल्या सर्वांचा प्रॉब्लेम शारीरिक आणि मानसिक वेगवेगळा असतात. तुमचं सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्यासाठी भुजंगासन रामबाण म्हटलेलं आहे. शरीराचं फ्रंट आणि बॅक दोन्ही साईडला पण ताण जाणवते, लक्ष द्यायचे. पाठीच्या कण्याला मेरुदंड म्हटलं जातो. तुमचं पाठीचं कण स्ट्रॉंग होते. पोटाच्या स्नायूंवर ताण येतो, पोटावरचं चरबी बर्न होण्यासाठी मदत. आणि सर्वात महत्वाचं, आपलं यंग दिसण्यासाठी आसन सर्वात मस्त म्हटलेलं आहे. तुम्ही दररोज हे आसन केल्यामुळे आपल्या वयापेक्षा आपण खूप यंग दिसण्यासाठी हा आसन मदत करतो. एक नाही अनेको फायदा आहे भुजंगासनमुळे. स्लोली आसन सोडायचं आहे. आसन आहे वृश्चिक आसन किंवा वृश्चिक भुजंगासन म्हटलेलं आहे. आता बघा, तुमचे एल्बो टेकवायचे, तळ हात टेकवायचे, पाठीमागून दोन्ही पाय घडी करून वरच्या दिशेनं घ्या. इथं तुमचं नेक वरच्या दिशेनं बघायचं आहे. वृश्चिक भुजंगासन. ह्याच्यामुळे तुमचं थायरॉइड ग्रंथी सक्षम होते. हॅपी हार्मोन्स ग्रोथ होतात. स्त्रियांचा जो पाळीचा रिलेटेड आहे प्रॉब्लेम आहे तो कमी होण्यासाठी मदत. तुमचं शोल्डर स्ट्रॉंग बनते. त्याच्यामुळे पोटाच्या स्नायूला मसाज केला जातो. सर्वात महत्वाचा इफेक्ट हार्मोनल इम्बॅलन्स ह्याच्यामध्ये दूर केला जातो वृश्चिक भुजंगासनमुळे. स्लोली पाय खाली घ्यायचे. कॅट पोज आपण करणार आहोत. मार्जर आसनमुळे आपलं पोट, पाठ, कंबर, शोल्डर हे सर्वांचा व्यायाम होतो. तुमचं सर्व प्रॉब्लेम, स्पॉन्डिलायटिसचा प्रॉब्लेम सर्व कमी होते. कसे करायचं आपण बघू. तुमच्या शोल्डरच्या लेवलमध्ये दोन्ही हात घ्यायचे, कमरेच्या लेवलमध्ये दोन्ही पाय. घेत घेत पाठ, पोट, कंबर वरती चिन लॉक लावायचा आहे. परत श्वास घेत घेत मान समोरून वर, हिप्स वर पूर्णपणे ताण द्यायचे. वरती बघा, तुमचं थायरॉइड ग्रंथींचं कार्यक्षमता वाढतो ह्याच्यामध्ये. असं 7 ते 8 आवर्तन करायचे मार्जर आसन मध्ये. वज्रासन योग मुद्रा म्हणजे ह्याच्यामध्ये आसन आणि मुद्रा दोन्हीचा पण तुम्हाला फायदा मिळतो. ह्याचा फायदा काय होते, तुम्ही वज्रासन योग मुद्रा केल्यामुळे चेहऱ्यावर नॅचरली ग्लो येते. तुमच्या चेहऱ्यावरचा दाग धब्बे कमी होऊन तुमच्या डोळ्यांवर एक वेगळा चमक येऊ लागतो. बघा, दोन्ही हात पाठीमागे लॉक करायचे. बॅक पूर्ण स्ट्रेट. श्वास घ्या. श्वास सोडत सोडत स्लोली तुमचं कपाळ खाली टेकवा. इथे हिप्सचा भाग बिलकुल उचलायचा नाहीये. परत श्वास घेत घेत समोर. तुम्ही जेव्हा करताय त्यावेळी तुम्ही
30 ते 40 सेकंदापर्यंत हे आसनांमध्ये होल्ड करायचे. तुम्ही हात इथेही ठेवू शकता किंवा असेही घेऊ शकता. हे दंडासनमध्ये तुम्ही असं स्ट्रेट बसायचे, 30 सेकंद किंवा 40 सेकंदापर्यंत बसायचे. दंडासनमुळे काय होते, तुमचं पाठ आणि कंबर कायमस्वरूपी स्ट्रेट राहते. आता यंग वयाच्या मुलामुलींमध्ये सुद्धा पाठ असं झुकलं जातो, त्यामुळे काय होते, आपला पर्सनॅलिटी उठावदार दिसत नाही. रोज तुम्ही हे आसन केल्यामुळे संपूर्ण तुमचं बॅक स्ट्रेट राहतो, त्यामुळे तुमचं पर्सनॅलिटी इम्प्रूव्हमेंट दिसण्यासाठी मदत करतो हा आसन. दरम्यान सोपी अशी ही योगासने योग्य प्रकारे रोज केल्यास आपल्या शरीरासह मनाला देखील शांती लाभण्यास मदत होईल. त्यामुळे घरच्या घरी या योगासनांद्वारे आपले मन आणि शरीर दोन्हीही फिट ठेवता येतील. लोकल 18साठी साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर.